नमस्कार. आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज. भाजपने आपली 5वी यादी जाहीर केलेली आहे आणि श्रीमान राहुल गांधी विरुद्ध कोण लढणार हे देखील चित्र आता स्पष्ट झालेले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 111 उमेदवाराची 5वी यादी रविवारी रात्रीच जाहीर केली आहे. त्यात भंडारा गोंदियातून सुनील मेंढे, गडचिरोली चिमूरमधून अशोक नेते आणि सोलापुरातून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. 5व्या यादीत जर आपण पाहिलं तर 5व्या यादीत अभिनेत्री कंगना रनौत, रामायण मालिकेत भगवान श्रीरामाची भूमिका बजावणारे अभिनेते अरुण गोविल, माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा, उद्योगपती व माजी खासदार नवीन जिंदल यांना उमेदवारी दिल्याचे आपल्याला दिसून येते. मात्र पिलभीत मतदारसंघातून वरुण गांधी यांच्याऐवजी जितीन प्रसाद यांना, तर गाझियाबादमधून माजी लष्कर प्रमुख जनरल VK सिंह यांच्याऐवजी अतुल गर्ग यांना तिकीट दिले आहे. अश्विनी चौबे यांनाही तिकीट नाकारण्यात आले आहे. भाजपने आज जाहीर केलेल्या यादीत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी, माजी केंद्रीय मंत्री D पुरंदेश्वरी देवी आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय, गिरिराज सिंह आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा समावेश देखील केला आहे. वायनाडमधून भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात K सुरेंद्रन यांना तिकीट दिली आहे. आता त्यांच्यामध्ये थेट लढत होताना आपण पाहू शकता. काँग्रेसमधून भाजपमध्ये परतलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना कर्नाटकच्या बेळगाव मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे स्पष्ट होत आहे. कुरुक्षेत्रमध्ये आपचे हरियाणातील एकमेव उमेदवार सुशील गुप्ता यांच्या विरोधात नवीन जिंदल निवडणूक देखील लढतील.